मला तिकीट मिळालं नाही म्हणून मी शिवसेना सोडली असं हे सत्य नाहीये. पक्षांतर बंदी कायद्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यावेळी तुमचं नाव जे आहे ते त्याच्यामध्ये साहजिकच जोडलं जाईल, कारण एक अपेक्षा एवढीच आहे की ते नाव सुवर्ण अक्षरात असेल, काळ्या अक्षरात नसेल. नसेल. मग सभा त्याग करणं आणि बहिष्कार करणं हे मला वाटतं जनतेने दिलेल्या कौलाचा अपमान करण्यासारखं आहे. विरोधासाठी विरोध करणं आणि राजकीय हेतूने विरोध करणं, आरोप करणं हे नेहमीचीच सवय आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे मी जो निकाल दिलेला आहे त्यात सुप्रीम कोर्टने दिलेल्या डायरेक्टिव्हचं तंतोतंत पालन केलं गेलं आहे. केलं. अगदी सभागृहामध्ये अजित पवार पण म्हणाले होते की ज्या पक्षामध्ये असता तुम्ही तिथं त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांसोबत तुमचं ट्युनिंग जे आहे ते खूप चांगलं जमतं. काय त्याचे म्हणजे रहस्य काय? माझं ट्युनिंग सगळ्यांबरोबर चांगलं जमतं आणि त्याचबरोबर आम्ही आता हे दोन्ही सभागृह जे आहेत, विधानसभा, विधान परिषद, हे आम्ही संपूर्ण पेपरलेस करायला जात आहोत. विधानसभा अध्यक्ष हे पद खूप कमी वेळा चर्चेमध्ये येतं आणि महाराष्ट्राच्या गेल्या 2.5 वर्षांच्या राजकीय इतिहासामध्ये तर या पदाची खूप वेळा चर्चा पण झाली आणि पुन्हा तेच अध्यक्ष विधानसभेच्या खुर्चीवरती विराजमान झालेले आहेत. राहुल नार्वेकर वयाच्या अवघ्या 47व्या वर्षी सलग दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष झालेले आहेत आणि एक प्रकारे याच्या आधी फक्त हा मान बाळासाहेब भारदे यांना मिळालेला होता. त्याच्यानंतर हा मान मिळालेले ते दुसरे अध्यक्ष आहेत. खूप वेगवेगळ्या कारणांनी त्यांची आधीची कारकीर्द पण गाजलेली होती आणि या नव्या कारकिर्दीमध्ये पण वेगवेगळ्या अर्थांनी म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह दृष्ट्या सुद्धा खूप मोठे निर्णय होणार आहेत या सगळ्या 5 वर्षांच्या काळामध्ये. आणि सोबतच ज्या पद्धतीचं सरकार आलेलं आहे ते बघता अध्यक्षांचा रोलसुद्धा महत्त्वाचा असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आज विधानसभा अध्यक्षांची मुलाखत या कारणासाठी करतोय. खरं तर राजकीय सगळ्या गदारोळामध्ये जरी त्यांचं फार म्हणजे ते पद महत्त्वाचं नसलं तरी देशामधला जो सगळ्यात महत्त्वाचा कायदा आहे पक्षांतर बंदी कायदा 10th शेड्यूल, त्याच्या संदर्भातल्या एका कमिटीचे सुद्धा ते चेअरमन आहेत. आणि जेव्हा जेव्हा या कायद्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी राहुल नार्वेकर हे नाव जे आहे ते वगळता येणार नाही आहे. इतका त्यांचा या सगळ्या घडामोडींशी जवळचा संबंध आलेला आहे. एकतर 47व्या वर्षी पुन्हा दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणजे या इतक्या कमी वयामध्ये विधानसभा अध्यक्षाची ही खुर्ची खरंच तुम्हाला आवडते की त्या खुर्चीवर बांधल्यासारखं वाटतं? नाही, माझं प्रामाणिक मत हे आहे की खुर्ची कुठची असो, काम करणारा व्यक्ती कसा आहे ह्याच्यावरती त्या खुर्चीचं मूल्यमापन होतं. आणि मला कमी वयात आणि कमी अनुभव असतानाही विधानसभा अध्यक्ष या पदावर बसवण्यात आलं, जबाबदारी देण्यात आली आणि योग्यरित्या मी ती पार पाडू शकलो याचा मला आनंदच आहे. आणि माझ्या पक्षाने परत एकदा ही संधी मला द्यायचं ठरवलं. विधिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी त्याला साथ देत मला बिनविरोध निवडून दिलं. ह्यातून त्यांचा माझ्यावरती असणारा विश्वास त्यांनी दर्शवलेला आहे आणि असा या सभागृहाचा विश्वास प्राप्त करून काम करणं हे माझ्यासाठी खरोखरच एक भाग्याची गोष्ट आहे की बिनविरोध मला जी साथ दिली आहे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी ती माझ्यासाठी एक मोठं मूल्यमापन आहे आणि मी केलेल्या कामाची पोचपावती आहे असं मला वाटतं. काल सभागृहातली आम्ही भाषणं ऐकत होतो. म्हणजे जे महाविकास आघाडीचे 2 पक्षांचे नेते होते त्यांनी पण तुमचं कौतुक केलं, पण शिवसेना ठाकरे गटाचे जे नेते होते त्यांनी बहिष्कार टाकला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही एक घटनाबाह्य सरकार जे आहे ते चालू ठेवलं म्हणून. याच्यात 2 दुर्भाग्यपूर्ण गोष्टी घडल्या आहेत. नंबर 1, सभा त्याग करणं आणि बहिष्कार करणं हे मला वाटतं जनतेने दिलेल्या कौलाचा अपमान करण्यासारखं आहे. जनतेने विश्वासाने तुम्हाला सभागृहात पाठवलं ते चर्चा करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी. पण सभा त्याग करून तुम्ही ज्या कामासाठी तुम्हाला पाठवलं आहे त्याबरोबर कुठेतरी अन्याय करत आहात अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. 1. आणि नंबर 2, विरोधासाठी विरोध करणं आणि राजकीय हेतूने विरोध करणं, आरोप करणं हे नेहमीचीच सवय आहे. आता मी दिलेल्या निर्णयात काय चुकीचं आहे हे आदित्य ठाकरे किंवा इतर कोणीही नेते हे आजपर्यंत सांगू शकले नाही आहेत. त्यांनी फक्त बिनबुडाच्या टीका, टिप्पण्या आणि आरोप केलेले आहेत. पण नेमकं राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिलेला आहे त्याच्यात कोणती तरतूद चुकीची आहे, त्यात कोणतं
स्टेटमेंट आहे जे कायद्याच्या विरुद्ध आहे, त्यात कुठचं रिझनिंग आहे जे कायद्याच्या विरुद्ध आहे, हे कोणी एक सांगू शकलं नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतं हा फक्त विरोधासाठी विरोध आहे. आणि काही लोकांकडनं मी हे माझं ऑब्झर्वेशन आहे की सातत्याने आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की मग कुठची संविधानिक संस्था हो त्याला केवळ नावं ठेवायची, त्यांचा तिरस्कार करायचा आणि त्यांच्याबद्दल चुकीचं भाष्य करायचं. मग ते सुप्रीम कोर्ट असो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असो किंवा मग विधानसभा अध्यक्ष असोत. त्यामुळे केवळ आपल्या मनासारखं घडलं नाही की मग विरोध करायचा आणि असे भाष्य करायची, ही जुनी सवय आहे. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं सर्वात उत्तम आहे. पण म्हणजे ज्यावेळी तुम्ही विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवरती विराजमान झालेला आहात त्याचवेळी पक्षांतर बंदी कायद्याचं भविष्य नेमकं काय असणार? म्हणजे जानेवारी 2024मध्ये तुम्ही एक निर्णय दिला, त्या निर्णयानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर फेब्रुवारीमध्ये राष्ट्रवादीबद्दलचा निर्णय दिला. 2 महत्त्वाच्या पक्षांचं भवितव्य ठरलं एक प्रकारे. 2 गटांना मान्यता दिली तुम्ही, एका गटाला. तर हे जे आहे हा निकाल आल्यानंतर तुम्ही पुन्हा पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात देश पातळीवरती जी समिती नेमलेली आहे त्याचे अध्यक्ष आहात. तर काय नेमके बदल या कायद्यात व्हायला पाहिजेत असं तुमचं मत आहे? बघा, शेड्यूल 10 मधला हा जो कायदा आहे तो संसदीय लोकशाही या देशात कायम ठेवण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. संसदीय लोकशाही जपण्यासाठी आणि लोकांचा विश्वास या संस्थेवरती, विधिमंडळावरती, पार्लमेंटवरती कायम ठेवण्यासाठी शेड्यूल 10 ही खूप महत्त्वाची अशी प्रोव्हिजन आहे आपल्या संविधानामधली. आणि या शेड्यूल 10चा दुरुपयोग पण केला नाही जायला पाहिजे. बऱ्याचशा वेळेला पक्षांतर्गत विरोधाभास किंवा पक्षांतर्गत विभिन्न मतं जी असतात त्याला काउंटर करण्यासाठी कुठेतरी या शेड्यूल 10 किंवा अँटी डिफेक्शन लॉचा वापर केला जातो. ते पण इंटर पार्टी डेमोक्रेसीसाठी घातक आहे. त्यामुळे हा सुवर्ण मध्य कसा साधायचा आणि कोणत्या बाबी नेमका पक्षविरोधी गतविध्यांमध्ये पकडाव्यात आणि कोणत्या बाबी पक्षांतर्गत डेमोक्रेसी, लोकशाहीसाठी समजाव्यात, हे जाणून घेणं पण फार आवश्यक आहे. आणि त्या संदर्भात अजून थोडी स्पष्टता आणणं माझ्या मते महत्त्वाचं आहे. ओके. जानेवारीमध्ये तुम्ही निकाल दिला, त्याच्यानंतर म्हणजे त्या निकालावरती सुप्रीम कोर्टाचं अंतिम भाष्य जे आहे ते अजूनही आलेलं नाही आहे. खरं तर मार्चमध्ये जेव्हा सुनावणी झालेली होती तेव्हा कोर्टाची एक कमेंट अशी होती की प्राथमिकदृष्ट्या हा आम्हाला निकाल जो आहे तो आमच्या निकालाच्या विरोधातला वाटतो म्हणून. तर तुम्हाला असं वाटतं की काही वेगळं होईल म्हणून? खरं तसं नाही आहे. सुप्रीम कोर्टाने जे जे निर्देश दिलेले, जे डायरेक्टिव्स दिलेले आपल्या ऑर्डरमध्ये, त्या सगळ्या डायरेक्टिव्सचं तंतोतंत पालन करून हा दिलेला निकाल आहे. त्यामुळे मला दाखवू दे कुठची मी दिलेल्या निकालात कुठचं भाग किंवा कुठचा विषय हा सुप्रीम कोर्टने दिलेल्या निर्देशांच्या विरुद्ध आहे. कारण मला पूर्ण खात्री आहे मी जो निकाल दिलेला आहे त्यात सुप्रीम कोर्टने दिलेल्या डायरेक्टिव्सचं तंतोतंत पालन केलं गेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हीच विधानसभा अध्यक्ष आहात, सुप्रीम कोर्टाचा निकाल तुमच्याच कारकिर्दीमध्ये पण येईल, त्याची काही भीती धास्ती असे काही वाटते? नाही, मी दिलेला निकाल हा न्यायबुद्धीने दिलेला निकाल आहे आणि त्यामुळे या विषयात मला कुठच्याही प्रकारची अडचण वाटत नाही. खरं तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जे काही महाराष्ट्राचं राजकारण झालं त्याच्यामध्ये तुमची भूमिका, तुमचं नाव जे आहे ते सातत्यानं येत राहिलं. मग म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यांना पण घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून सारखा उल्लेख केला गेला. पण शेवटी हे सरकार जे आहे ते टिकलं आणि आता पूर्ण बहुमतानं म्हणजे जवळपास 200पेक्षा जास्त जागांनी ते निवडून आलेलं आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जो निर्णय दिला तो पूर्णपणे कायद्याला धरूनच दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं बदल होणार नाही? मी दिलेला निर्णय हा 100% शाश्वत निर्णय आहे, कायदेशीर निर्णय आहे, कायद्याला बांधूनच दिलेला निर्णय आहे आणि मला खात्री आहे की ह्या निर्णयात कुठचाही बदल होणार नाही. बरं. जेव्हा पुन्हा एकदा सांगितलं की दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष व्हायचे तेव्हा मनात काय भावना होती? खरोखर हे अध्यक्षपद स्वीकारावं असं वाटलं की आता काहीतरी? मी यापूर्वी सांगितलं की पक्षाने मला खूप काही दिलेलं आहे, न मागता एवढ्या कमी वयात आणि कमी अनुभवात एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे मला खात्री आहे पक्ष जो निर्णय घेतला असेल पक्षाने तो सगळ्या गोष्टींचा विचार करून माझं
क्वालिटेटिव्ह मेरिट हे कुठच्या विषयात आहे आणि कसं ते जास्तीत जास्त लोकहितासाठी वापरता येईल या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच घेतला निर्णय असेल. मी कुठचंच पद मागितलं नव्हतं पक्षाकडे. ना विधानसभा अध्यक्षाचं पद मागितलेलं, ना मंत्रिपद मागितलेलं, ना पक्षांतर्गत कुठची जबाबदारी मागितलेली. त्यामुळे पक्षाने जो निर्णय घेतला असेल तो संपूर्ण विषय समजून आणि योग्यरित्या घेतला असेल. त्यामुळे मला काहीच अडचण वाटत नाही. जी जबाबदारी मला माझा पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडीन. तुमचा जो राजकीय प्रवास आहे, एकतर सुरुवात शिवसेनेपासून झाली, मग नंतर राष्ट्रवादी आणि मग भाजप. आणि एका गोष्टीचं सगळ्यांनी कौतुक केलं, अगदी सभागृहामध्ये अजित पवार पण म्हणाले होते की ज्या पक्षामध्ये असता तुम्ही तिथं त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांसोबत तुमचं ट्युनिंग जे आहे ते खूप चांगलं जमतं. काय त्याचे म्हणजे रहस्य काय? माझं ट्युनिंग सगळ्यांबरोबर चांगलं जमतं. कारण त्याचं रहस्य एवढंच आहे की सगळ्यांना समजून घेऊन आपण एकत्रितरित्या काम केलं तर अडचण येत नाही. आणि तसाच करायचा मी प्रयत्न केला आहे. मी जिथे ज्यांच्याबरोबर काम केलं, जसं काम केलं ते स्वच्छ मनाने आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी एकमेकांबरोबर चांगला संवाद ठेवून आपल्या मनातलं जे असेल ते स्पष्टपणे समोर आपल्या नेतृत्वाला सांगायचं, त्यांच्या मनातलं जे असेल ते स्पष्टपणे समजून घ्यायचं. आणि पार्टी बिफोर सेल्फ हा जो भारतीय जनता पार्टीचा मूलभूत असा नारा आहे त्यात खूप काही म्हटलेलं आहे. आणि ती भूमिका जर प्रत्येकाने स्वीकारली तर कोणालाच ही अडचण येणार नाही. मी इंट्रोडक्शनमध्ये पण जे म्हटलं की प्रशासकीय दृष्ट्या सुद्धा तुमची ही कारकीर्द जी आहे ती खूप महत्त्वाची असणार आहे, कारण खूप आमूलाग्र बदल अजेंड्यावरती आहेत. म्हणजे जशी देशाची संसद बनली तशी महाराष्ट्रामध्ये नवीन विधान भवन आणि इतर सगळ्या गोष्टी होणार आहेत. काय नेमकं तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि कशा पद्धतीने हे बदल होणार आहेत त्याचे थोडेसे तपशील? आपल्याला माहीतच असेल की महाराष्ट्र विधान भवन हे यापूर्वी ओल्ड काउन्सिल हॉल म्हणजे रिगल सिनेमाजवळ जे पोलीस मुख्यालय आज आहे तिथे पूर्वी सगळ्या विधानसभाच्या बैठका वगैरे व्हायच्या. विधिमंडळ तिकडे होतं. पण कालांतराने 1980च्या सुमारास ह्या नवीन विधानभवनाची स्थापना झाली आणि त्यानंतर सगळं कामकाज ह्या इमारतीतून व्हायला लागलं. आज जवळजवळ 45 वर्ष झाली आहेत. परंतु या इमारतीतील किंवा या विधिमंडळाच्या इमारतीतील विधानभवनातील सोयीसुविधा आणि मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यात फारसा काय फरक किंवा बदल करण्यात आला नव्हता 45 वर्षापासून. तर मी एकूण बघितलं की ही देशातली प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडी मानली जाते. आणि असं असताना ह्या प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडीचा दर्जा आणि सोयीसुविधा ज्या या बॉडीसाठी लागतात त्या उपलब्ध करून देणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की विधान भवनाच्या आवारातील रेनोव्हेशन्स असतील किंवा अपग्रेडेशन असेल किंवा आज बदलत्या काळाबरोबर बदलती टेक्नॉलॉजी आलेली आहे ती लेजिस्लेचरमध्ये इंट्रोड्यूस करायची गरज आहे. आता आम्ही 1937 पासून ते आजपर्यंत संपूर्ण डेटा जो आहे, मग तो तुमचं भाषणं असतील, पारित झालेली बिलं असतील किंवा डिबेट्स जे झाले असतील हाऊसमध्ये किंवा ज्या कायदे जे बनले असतील, ज्या प्रस्तावांवर चर्चा झाली असेल, ज्या 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 रेकॉर्डच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही डिजिटलाइज केलेल्या आहेत आणि आता त्या एका क्लिकवरती सगळ्यांना उपलब्ध होतील. तर ह्यातून बराचसा लोकांचा वेळ वाचेल, अधिकाऱ्यांचा वेळ वाचेल, सदस्यांचा रिसर्चचा वेळ वाचेल. आणि त्याचबरोबर आम्ही आता हे दोन्ही सभागृह जे आहेत विधानसभा विधान परिषद हे आम्ही संपूर्ण पेपरलेस करायला जात आहोत. आम्ही आता अत्याधुनिक असे टॅब्स आणि कम्प्युटर्स सभागृहात बसवले आहेत. रोजचा कार्यक्रम जो आहे तो आता डायरेक्ट ऑनलाईन बेसिसवरती रिअल टाइम बेसिसवरती लोकांना मिळेल. त्यानंतर उत्तरं जी शासनाकडनं येतात ती उपलब्ध होतील. त्यानंतर इतर विषय जे असतात त्यावरची चर्चा जी आहे ती पण योग्यरित्या आज आपण या प्लॅटफॉर्मद्वारे लोकांपर्यंत पोहोचवू शकू. तर असं आम्ही हा पण अपग्रेडेशनचा प्रोग्राम घेतला आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे शासनाच्या पण विचाराधीन आहे की हा पूर्ण आवार जो आहे मंत्रालय विधान भवन आणि हा एक विस्ता म्हणून डेव्हलप करून व्यवस्थित सुसज्ज सोयी सुविधा नवीन कॉम्प्लेक्स काय काय त्याच्यामध्ये अंतर्भूत असेल आणि सेंट्रल विस्ताप्रमाणे महाविस्ता असा शब्द तुम्ही करता याचा अर्थ बरंच काही बदलणार. मला वाटतं ही माझी कल्पना आहे.
आणि मी मुख्यमंत्र्यांबरोबर आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर पण या विषयात यापूर्वी चर्चा केलेली आहे. आणि हे करणं विचाराधीन आहे की आता डिलिमिटेशन नंतर एखाद वेळी संख्या पण वाढू शकेल. इतर पण 40-50 वर्षानंतर तुम्ही राज्यातली प्रमुख इन्स्टिट्यूशन जी आहे त्याची इमारत ही वेळेप्रमाणे बदलत राहायला पाहिजे. लोकसंख्या वाढलेली आहे, आमदारांची संख्या बऱ्यापैकी आहे, त्यानंतर बाकी डिपार्टमेंट्स वाढलेले आहेत. तसं असताना सुसज्ज इमारत पण असणं आणि सोयीसुविधा पण असणं अपेक्षित आहे. आणि म्हणून हे विचाराधीन आहे की हा पूर्ण कॉम्प्लेक्स लवकरात लवकर डेव्हलप करण्यात यावा. ज्या मतदारसंघाचे तुम्ही आमदार आहात त्याच भागामध्ये विधान भवन पण आहे. मला वाटतं हा योग फारच क्वचित किंवा पहिल्यांदाच आला असेल. तर हे करताना म्हणजे मतदारसंघातली पण आव्हानं असतात. राजकीय प्रवास जो आहे तुमचा तो पण इंटरेस्टिंग आहे. तर थोडंसं तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल म्हणजे एज्युकेशनल बॅकग्राऊंड, शिक्षण इथंच झालं मुंबईत, काय नेमक्या आठवणी आहेत? म्हणजे मी तर गमतीत असं सातत्याने बोलतो की जन्माला आल्यापासून आजपर्यंत मी कुलाब्याच्या बाहेरच गेलो नसेल. कारण आमच्या 4 पिढ्या आज कुलाब्यात राहत आलेल्या आहेत आणि शिक्षणही कुलाबा कॉर्पोरेटमध्ये झालेलं आहे. कॉलेज पण चर्चगेट, सिडनम कॉलेज आणि मग गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये इकडे मी पदवी आणि पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. मुंबई युनिव्हर्सिटी पण कुलाबा विधानसभेतच आहे. त्याचप्रमाणे मी वकिली पेशाने वकील असल्यामुळे हायकोर्ट पण इकडेच आहे आणि तिकडेच मी प्रॅक्टिस करत होतो. त्यानंतर आमदार पण मी झालो कुलाबा विधानसभेतनं. आमदार झाल्यानंतर पहिली संविधानिक जबाबदारी जी प्राप्त झाली ती विधानसभा अध्यक्षाची आणि हे विधान भवन पण कुलाबा विधानसभेत आहे. त्यामुळे कुलाबा हेच माझं जग असा एक भास कोणालाही होईल. परंतु आता जी जबाबदारी आहे ती निश्चितपणे कुलाब्याच्या लोकांची सेवा करून त्यांनी दिलेल्या त्यांनी दिलेलं जे दायित्व आहे ते पूर्ण करण्याची माझी प्राथमिक जबाबदारी आहेच. परंतु आता विधानसभेचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देऊन ह्या महाराष्ट्राच्या जनतेला योग्यरित्या त्यांचे प्रश्न समजून ते सोडवण्याची पण जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे येणाऱ्या काळात गेली 2.5 वर्षांपासून ती पण जबाबदारी पार पाडत आहे. तुमचे वडील हे नगरसेवक होते आणि मला असं कळालं की त्यांच्या एका मतानं म्हणजे अपक्ष म्हणून ते निवडून आलेले होते आणि त्यावेळी छगन भुजबळ हे पहिल्यांदा महापौर झालेले होते. काय नेमकी ती आठवण आहे? माझे वडील हे अनेक वर्ष अपक्ष नगरसेवक म्हणून जवळजवळ 30 वर्ष ते नगरसेवक राहिले मुंबई महानगरपालिकेत आणि ते अपक्ष म्हणून सातत्याने पण निवडून यायचे. आणि मला वाटतं 1985 सालची निवडणूक असेल ती महापौर पदाची निवडणूक असेल जेव्हा ते अपक्ष नगरसेवक होते आणि तेव्हा एका मताने मला वाटतं छगन भुजबळ साहेब हे निवडून आलेले महापौर म्हणून. आता सिक्रेट बॅलेट असल्यामुळे त्यांनी मत कोणाला दिलं हे सांगणं मला अवघड होईल. पण त्यावेळेची अशी चर्चा होती की त्यांच्या एका मतामुळे फरक पडलेला. 2014 मध्ये तुमची इच्छा होती की या मतदारसंघातून शिवसेनेचं लोकसभेचं तिकीट मिळावं पण ते नाही झालं. कर्मधर्म संयोगानं काय जे असेल आज त्याची खंत वाटते की आज जे काही झालं ते चांगलं झालं असं वाटतं? नाही, मला वाटतं जे काय होतं ते नेहमीच चांगल्यासाठीच होतं. आणि मला तिकीट मिळालं नाही म्हणून मी शिवसेना सोडली असं हे सत्य नाहीये. पण शिवसेनेत त्यावेळेला जे वातावरण होतं, बाळासाहेब गेल्यानंतर, बाळासाहेब ते आमचे दैवत आहेत आणि राहतीलच ह्याबद्दल कुठचा विषयच नाहीये. परंतु त्यांच्या पश्चात ज्या प्रकारचं वातावरण हे बघायला आलं त्यानंतर माझ्यासारखे अनेक स्वाभिमानी कार्यकर्ते जे होते त्यांना त्यांची घुसमट होत होती आणि त्यातूनच काही मी म्हणेन काही कठोर निर्णय हे घ्यायला लागले. म्हणजे मी थोडंसं गुगल हिस्ट्री जेव्हा बघत होतो 42व्या वर्षी शिवराज पाटील झालेले होते. त्याच्यानंतर तुम्ही मला वाटतं 43व्या वर्षी झालेले आहात. मग नंतर त्यांना काय पदं मिळाली हे पण आमच्या समोर आहेच. तर तशी इतक्या कमी वयामध्ये इतकी जबाबदारीची आणि संवैधानिक जबाबदारी सांभाळल्यानंतर भविष्यासाठी नेमके काय स्वप्न आहेत किंवा काय करिअरमध्ये तुमचे गोल्स आहेत? आता राजकीय क्षेत्रात असल्यामुळे निश्चितपणे राजकीय क्षेत्रात
पुढे जाऊन अजून जनसेवा करायची संधी प्राप्त होणं हे क्रमप्राप्त आहे, इच्छा आहे. परंतु मी आपल्या सांगितल्याप्रमाणे मी राज्यातही काम करू शकतो, केंद्रातही काम करू शकतो अशी मला खात्री आहे. आणि मी काय काम करू शकतो हे माझी ती क्षमतेची पण कल्पना माझ्या पक्षाला आहे. त्यामुळे मला खात्री आहे की पक्ष या संदर्भात योग्य निर्णय घेईल आणि जो निर्णय माझा पक्ष घेईल तो याच्याशी मी सहमत असेल आणि मान्य करील. जसं मी मगाशी म्हटलं होतं की पक्षांतर बंदी कायद्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल त्यावेळी तुमचं नाव जे आहे ते त्याच्यामध्ये साहजिकच जोडलं जाईल, कारण एक अत्यंत लँडमार्क डिसिजन जो आहे तो तुमच्या काळामध्ये आला. पण याच्यामुळं अपेक्षा एवढीच आहे की ते नाव सुवर्ण अक्षरात असेल, काळ्या अक्षरात नसेल. मग तेच मला म्हणायचं होतं की या कायद्यातला जो एक मूलभूत हेतू आहे की पक्षांतर होऊ नयेत, तर ते त्याच्याऐवजी एक नवीन वाट उपलब्ध करून दिली असं एक जनमत आहे की तुम्ही आता पक्षच ताब्यात. मी असं कधीच म्हटलं नाहीये कुठल्याही माझ्या ऑर्डरमध्ये की पक्षांतराला वाव द्यावा किंवा त्याला प्रोत्साहन द्यावं. मी जर तुम्ही ऑर्डर नीट वाचली आहे तर त्या केसमधली वस्तुस्थिती आणि परिस्थितीच्या अनुसार दिलेले ती जजमेंट आहे, ती ऑर्डर आहे. त्यात मी असाही उल्लेख केला आहे की पक्षांतर्गत विरोधी कायद्यात चा वापर करून पक्षांतर्गत लोकशाही दाबण्याचा प्रयत्न पण करणं चुकीचं आहे. तुम्ही दुसरी बाजू त्याची सांगा. तर दोन्ही बाजू मी समजवल्यात आणि दोन्ही बाजूच्या आणि या केसमध्ये त्या केसचे फॅक्ट्स जे आहेत त्याच्या अनुसार घेतल्या नाही. मला वाटतं एवढं डिटेल्ड हिअरिंग एव्हिडन्स सगळं लीड करून फार क्वचित अशा प्रकारच्या पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार केसेस चाललेल्या आहेत किंवा खटले चाललेले आहेत किंवा पिटिशन्स चाललेले आहेत. त्यामुळे मी काटेकोरपणे एव्हिडन्स ऍक्ट व सीपीसीच्या सर्व प्रोव्हिजन्स अप्लाय करून हे खटले चालवलेले आहेत. या निकालाबद्दल एक चर्चा अशी पण होते की मग उद्या उठून एक आमदार असलेला पक्ष जो आहे तो पण त्याच्यावरती दावा करू शकेल का? लोकांना असं वाटत होतं की याच्यामुळं देशातल्या राजकीय पक्षांची व्यवस्था धोक्यात येईल का? तर ते तसं भविष्यात नाही होणार. मुळीच होणार नाही. तुम्ही जर नीट जजमेंट वापरली तर ही केस सेंट्रिक जजमेंट आहे. मी कायदा बदललेला नाहीये. तो कायदा ह्या केससाठी कसा ऍप्लिकेबल आहे किंवा ऍप्लिकेबल नाही ह्याच्यावरती मी ऑर्डर दिलेली आहे. मी कधीच म्हटलं नाहीये की पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे तो चुकीचा आहे किंवा त्याचं इंटरप्रिटेशन मी वेगळं केलं असं नाहीये. मी फॅक्ट्स जे आहेत त्याचं आणि कायद्याचं योग्य ऍप्लिकेशन करून दिलेला निर्णय आहे. शिवसेना पक्षाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा पण तुमचं नाव येईल. मग मी आत्ताच आपल्याला सांगितलं माझं नाव जेव्हा येईल त्या चांगल्या आठवणीतनं माझं नाव यावं एवढीच इच्छा आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा. इतक्या कमी वयामध्ये इतक्या महत्त्वाच्या संवैधानिक पदावरती तुम्ही पुन्हा एकदा येत आहात. धन्यवाद त्याच्याबद्दल. तर हे होते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर. आणि मी जसं म्हटलं की गेल्या 2-2.5 वर्षांपासून सातत्यानं विधानसभा अध्यक्ष हे पद चर्चेत आहे आणि पुढे देखील त्यांची कारकीर्द जी आहे ती महत्त्वाची असणार आहे. प्रशासकीय दृष्ट्यानं सुद्धा खूप मोठे महत्त्वाचे प्रकल्प त्यांच्या अजेंड्यावरती आहेत. या सगळ्या मुलाखतीबद्दल तुमच्या काय कमेंट सूचना असतील तर त्या नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.